सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करत आहोत, थंडी पण पडलेली आहे, त्याच्यासाठी खास असं केसांसाठी स्किनसाठी अतिशय चांगले असणारे लाडू। लाडूचं साहित्य बघूया। हे ओट्स आहेत, हे तुम्हाला कुठल्याही दुकानात आपल्याला मिळू शकतात। तर ओट्स घेतलेत मी 1 पाव, त्याच्यानंतर गूळ घेतलाय 300 ग्रॅम, त्याच्यानंतर आपण बदाम घेतल्यात 125 ग्रॅम, त्याच्यानंतर काजू घेतले 50 ग्रॅम, हे अक्रोड आहे हे किंवा वॉलनट हे घेतलेत आपण 50 ग्रॅम, त्याच्यानंतर लाल भोपळ्याच्या बिया आहेत ह्या, तर ह्या एक 50 ग्रॅम घेतलेत, त्याच्यानंतर हे जवस आहेत किंवा फ्लॅक्स सीड असं बोलतात ह्याला, आपण जवसाची चटणी सुद्धा करतो, हे घेतले 40 ग्रॅम, त्याच्यानंतर सूर्यफूल बिया आहेत आपले सनफ्लावर असं त्याच्यावरचं हे काढून घ्यायचं किंवा दुकानात सुद्धा असंच मिळतं, तर हे घेतलं 40 ग्रॅम, त्याच्यानंतर वॉटरमेलन सीड्स आहेत तर हे घेतले 40 ग्रॅम, त्याच्यानंतर हे चिया सीड्स आहेत हे 2 चमचे घेतलेत किंवा 15 ग्रॅम, आणि तूप 1 चमचा आहे, हा एवढा माझा चमचा आहे, म्हणजे मोठे 2 चमचे आपले होतील किंवा पोह्यात घालायचे 4 चमचे एवढे तूप घेतलेलं आहे आपण भाजायला। तर आता सुरुवातीला आपण ओट्स भाजून घेऊया। गॅस सुरू केलेला आहे, पॅन ठेवलेला आहे, तर गरम पण झालेला आहे, आपण आता ओट्स भाजायला घेऊया। आपण हे ओट्स कोरडेच भाजून घेणार आहोत। तर हे ओट्स खायला अतिशय चांगले आहेत, यामध्ये कॅल्शियम असतं, आणि त्याच्यानंतर LDL म्हणजे हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं, आणि त्याच्यानंतर कॅल्शियमसुद्धा यामध्ये असतं, आणि हाडांसाठी अतिशय चांगलं असतं हे, त्याच्यामुळे आपण हे ओट्स खायचं। अजून एक गुणधर्म ओट्सचा त्वचेसाठी अतिशय चांगला आहे, म्हणजे त्वचा आपली लुकलुकीत अशी होते, त्याच्यामुळं ओट्स हे चांगलं आहे। आपण भाजून घेऊया, एक 5 ते 7 मिनटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचं। आपलं हे ओट्स भाजून झालेले आहे, छानसा वास येतो, आपले गहू कसं भाजले जातात तसा ह्याचा छान वास येतो भाजलेल्याचा। तर आता आपण जवस भाजायला घेऊया। आपण जवस भाजूया। जवस हे अतिशय चांगलं आहे, त्याच्यानंतर ह्याची चटणी सुद्धा केली जाते। पूर्वीच्या काळात बायका ह्याची चटणी करत होत्या, आणि जवसामुळे केसांचं आरोग्य खूप चांगलं राहतं, केसांची मुळं अतिशय घट्ट राहतात, तर केसाचं आरोग्य सुधारण्यास जवसाचा फायदा होतो। आणि आपल्याला तरुण राहण्यास, म्हणजे माणूस टवटवीत दिसतो त्याच्याने, तर हे जवस सुद्धा आपले थोडेफार भाजून होत आहे, तर त्याचा आवाज यायला लागला चटचट असं की आपले जवस भाजून झालेले समजायचे। तुम्ही बघू शकताय हे जवस आपले जसे तीळ भाजतो त्याप्रमाणेच आपण भाजून घ्यायचे। जवस सुद्धा भाजून झालेले आहेत। आता आपण सनफ्लावर सीड्स भाजायला घेऊया। सनफ्लावर सीड्स ना आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, शिवाय थायरॉइडमुळे ज्यांचं वजन जास्त वाढलेलं असतं तर ते वजन कंट्रोल राहतं, आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण असतं ते पण संतुलित राहायचं मदत करते। तर आपले हे सनफ्लावर सीड्स किंवा सूर्यफुलाच्या बिया ह्या भाजून झालेल्या आहेत, हे अतिशय तेलकट असतं। आपण चिया सीड्स भाजतोय,
त्या चिया सीड्समध्ये ॲसिड असतं, आयर्न असतं आणि कॅल्शियम असतं. त्याच्यामुळे हे सुद्धा हाडांसाठी अतिशय चांगलं आहे. तसंच हे त्वचेला निरोगी ठेवतं. अगदी गॅस आपला स्लो ठेवून भाजायचं, कारण हे पटकन भाजलं जातं. आपल्या मोहरी कसं असतं तसं पटकन भाजलं जातं. गॅस स्लो ठेवायचा. हे भाजून झालेलं आहे. हे अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा चांगलं काम करतं. तर आपलं चिया सीड्स भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. आता आपण लाल भोपळ्याच्या बिया भाजायला घेऊया. हा मोठा लाल भोपळा असतो ना, त्याच्या बिया आहेत. रेड पंपकिन बोलतात त्याला, त्याच्या बिया आहेत. हे पंपकिन सीड असं आहे, ते आपल्या हाडांसाठी सुद्धा चांगले आहे. रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा त्याच्याने चांगली सुधारते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. शिवाय हार्टचा सुद्धा धोका कमी होतो. आपण हे भाजताना असंच कोरडं भाजून घ्यायचं. ॲक्च्युली हे ऑइली असतं थोडं, त्याच्यामुळं भाजताना तूप वगैरे काही नाही टाकायचं. हे सगळं असंच भाजून घ्यायचं. बघू शकते आवाज, तो भाजलेला आहे. अजून एक ह्याचा गुणधर्म म्हणजे साखरेचं नियंत्रण, म्हणजे साखरेचं नियंत्रण राहतं. काढून घेऊया. आता आपण वॉटरमेलन बिया टाकूया. ह्या टरबूजाच्या बिया खायला चांगल्या, म्हणजे पचनशक्ती सुधारते. बदाम भाजायला घेऊया. बदाम भाजताना थोडासा आता आपण गॅस मोठा करायचा. गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची. आता बदाम सुद्धा भाजून खाल्लं तर पचनशक्ती वाढते. शिवाय ब्लड प्रेशर किंवा वाढलेलं वजन कंट्रोल व्हायला बदाम अतिशय चांगलं आहे.
बदाम सुद्धा भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. अगदी तूप वगैरे काही नाही टाकलं, कोरडं भाजलंय. आता आपण बदाम झाले, काजू भाजायला घेऊया. काजू भाजताना गॅस आपला स्लो ठेवायचा, पटकन काळं होऊ शकतं. काजूमुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. विद्यार्थ्यांनी खरं ॲक्च्युली काजू आणि बदाम खायलाच पाहिजे. आता आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण टाकतो अक्रोड किंवा वॉलनट. त्याचा शेप बघू शकताय, आपल्या मेंदूसारखा असतो. तर हे मेंदूसाठी अतिशय चांगलं आहे. मेंदूचा विकास होतो. मुलांना अभ्यास वगैरे लक्षात राहण्यासाठी हे अतिशय वॉलनट चांगला आहे, किंवा अक्रोड. ह्याने सुद्धा वजन कंट्रोल राहतं. आणि हार्टसाठी अतिशय चांगलं आहे. म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल ह्याच्याने कमी होतं आणि त्याच्यामुळे हार्टचा धोका कमी होतो. आपला अक्रोड भाजून झालेला आहे, काढून घेऊया. हे सगळे गुंड अतिशय असे हे नट्स आहेत. पूर्ण सगळं आपलं हे खायला अतिशय चांगलं आहे. आरोग्यासाठी अतिशय चांगले लाडू आपण आज बनवतोय मुलांसाठी. तर हे सगळं आपल्याला आता थंड करायचं आहे. आपण थंड झालं की मिक्सरमधून ह्याची पावडर करून घेत आहोत. त्याच्यानंतर बदाम, काजू हे पूर्ण आपण थंड झाल्यावरच वाटायला घ्यायचं. हे मोठं आहे तर आपण ह्याला पहिले सुरुवातीला थोडं मिक्सरला लावून घेऊया. आपलं एवढं झालेलं आहे दळून. तर आपण हे आता पूर्ण टाकूया. सनफ्लावर बिया किंवा सूर्यफुलाच्या बिया, त्याच्यानंतर लाल भोपळ्याच्या बिया, त्याच्यानंतर चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स किंवा जवस. आता आपण पुढच्या भागात जवसाची चटणी सुद्धा करणार आहोत, कारण थंडीचे दिवस आहेत. हे आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि नंतर आपण ओट्स वाटून घेऊया सेपरेट. इथं आपलं बारीक असं दळून झालेलं आहे वाटून, बघू शकताय. हे तुम्ही जर तुम्हाला गुळासोबत नाही खायचं, लाडू नाही खायचे असले तर तुम्ही दररोज सकाळी एक चमचाभर खाऊन त्याच्यावर तुम्ही कोमट पाणी वगैरे पिऊ शकता. हे सगळं अगदी प्रोटीनयुक्त आहे. प्रोटीन जास्त प्रमाणात आहे या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी हे खाऊ शकता. एक चमचा खायचं आणि गरम पाणी प्यायचं त्याच्यावर, किंवा दुधातून पण एक चमचा घेऊ शकता. तर आता आपण ओट्स दळायला घेऊया.
ओट्स सुद्धा आपण मिक्सरला लावून घेऊया. आपण ओट्स सुद्धा मिक्सरला लावून घेतलेले आहेत, बघू शकताय. ओट्स एकदम बारीक झालेले आहेत, आपले दळलेल्या गव्हासारखे. तर आपण हे सुरुवातीला काढून घेऊया. आता हे मिक्स करूया चांगलं, दोन्ही मिक्स करायचं. आणि याच्यातलं थोडंसं आता मिक्सरला लावून त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. आपण हे परत एकदा मिक्सरला लावून घेतोय, मिक्स करून. यामधला अर्धच टाकतोय आपण. कढईत मी तेल टाकते, आपल्या पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. गूळ किसणीवर किसून घेऊया. गूळ किसणीवर, पूर्ण गूळ आपला हा किसणीवर किसून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्सरला जास्त वेळ लागत नाही. तर हा सगळा गूळ किसून घेऊया. पूर्ण मी किसून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत. अर्ध्या पिठामध्ये गूळ घातला आहे आणि आपण मिक्सरला थोडा थोडा करून फिरवायचं. हे असे लाडू करायचे थंडीत. कसं ह्या बिया आहेत, ह्या मुलं वगैरे डायरेक्ट तसं खाऊ शकत नाहीत. खायला तर सगळं चांगले आहेत बिया, पण तसं डायरेक्ट खाऊ शकत नाही, म्हणून लाडू वगैरे असं किंवा पावडर करायची. आता आपण मिक्सरला हलवून घेऊया, एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरचं टोपण उघडून बघूया. बऱ्यापैकी गोळ आपला हा बारीक झालेला आहे. तर काढून घेऊया. आपण काढून घेत आहोत. इथं गोळाचा पाक वगैरे करायची अजिबात गरज नाहीये. आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि जे आपण नट्स वगैरे वापरले ते ऑइली आहे, त्याच्यामुळं सहजाची लाडू बांधायला येतं. आणि आपण हे सुरुवातीला मिक्स केलेलं, फक्त ह्याच्यातच मिसळूया. आता अतिशय पौष्टिक असं आपण लाडू बनवतोय. आपण आता काय करूया, तूप आहे ते हे गरम करून त्यामध्ये टाकूया. आपण जे तूप घेतलेलं होतं ते मेल्ट करायला ठेवूया. हलकं गरम करून घ्यायचंय. थोडासा गॅस फ्लेम वाढवून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. आपल्याला फक्त तूप गरम करून घ्यायचं आहे. गरम करून झालेलं आहे. आपण यावर ओतून घेऊया. तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय, पण जास्त प्रमाण घ्यायची अजिबात गरज नाही. आणि आता हे मिक्स करून घेऊया. पूर्ण आपण हाताने मिक्स करून घ्यायचा, कारण ते गूळ आहे तो आपल्या तुपाने थोडासा अजून ओलसर होईल, तर आपल्याला लाडू बांधायला इझिली होईल. आपले हे लाडू अशा प्रकारे वळत आहेत, पण थोडेसे गोडी कमी वाटते मुलांसाठी म्हणून, तर थोडासा आपण अजून गूळ घालतोय. मी मिक्सरवर थोडासा गूळ अजून घेतलेला आहे, कारण ओट्स वगैरे असते त्याला एवढी काही टेस्ट नसते. थोडासा गूळ अजून घेतलेला आहे मी.
अगदी 50 ग्रॅम वगैरे घेतले. तर आपण हे परत एकदा मिक्स करूया, पूर्ण मिक्स करूया. आता आपलं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी लाडू बांधायला सुरुवात करते. अगदी छोटे छोटे बांधायचे. आपल्याला दर दिवशी एकच लाडू खायचा आहे, कारण हे ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत. दर दिवशी अगदी एकच खायचा आहे, छोटा. बघू शकताय पौष्टिक असा लाडू. चला आपण दुसरा सुद्धा बांधूया. तर आता आपण हे पटापट लाडू पटापट आपण हे बांधायला घेऊया. सगळे लाडू आता मी बांधून घेते. बघू शकते सर्व गुण संपन्न असा लाडू आहे. केसांसाठी, स्किनसाठी, सगळ्या गोष्टींसाठी एकच लाडू. तर आपण सगळे लाडू आता बांधायला घेऊया. इथं झाले आपले पूर्ण असे हे लाडू, पूर्ण आणि पौष्टिक असे हे लाडू. बघू शकताय थंडीसाठी अतिशय उपयुक्त. आणि आपण बिया कधी खात नाही अशा, तर त्याच्यासाठी आपण लाडू बनवलेले आहेत. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया लाडू. इथं झाली आपली ही रेसिपी म्हणजे आपली आई आजी अशी करायची. तर ही केसांसाठी आणि स्किनसाठी अतिशय चांगले. तुम्ही घरी करून बघा. तर ही रेसिपी कशी झाली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.